लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। ओम नमो आदेश। मी पणाचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। इज तळपली आग उसळली, ज्योत झळकली आई ग, त्या दिठीची काजळ काणी रात सरली आई ग। बंध विणला भेद शिनला, भाव विणला आई ग, पर दुखाची आस जीवाला रोज छळती आई ग। माळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरोणी मळवट या कहाणीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, उभा गोंधळी भवानीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। तुळजापूर तुळजा भवानी आईचा, उदो 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 उदो, आई भवानी आई देवीचा। उदो 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 उदो, हे सकल कलाधिपती गणपती उदो उदो, हे गाज भजनाची येऊ दे ग, सांज सृजनाची गाजू दे ग, पत्थरातून फुटले तावो या प्रतापाचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा आई राजा उदो उदो, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा,
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश 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 आदिनाथ आदेश दत्तात्रय आदेश मचिंद्रनाथ आदेश गोरक्षनाथ आदेश गहिनीनाथ आदेश जालिंदरनाथ आदेश कानिपनाथ आदेश भरतरीनाथ आदेश रेवणनाथ आदेश नागनाथ चरपटीनाथ आदेश नवनाथ ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश ओम नमो आदेश ओम नमो आदेश आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश गोपीचंद्रनाथ आदेश बोला धर्मनाथ आदेश चौरंगीनाथ अडभंगीनाथ आदेश मुखाने गावो आदेश घंटानाथ बोले आदेश सारे भक्त बोलती आदेश गुरु की वाणी आदेश बोला अलक निरंजन आदेश नवनाथांची वाणी आदेश आज गायले आदेश ढोलकी बोले आदेश मृदंग बोले आदेश टाळ बोलती आदेश सारे भक्त बोलती आदेश आदेश हो ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश नमो आदेश बोलो ओम नमो आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश नमो आदेश ओम नमो आदेश ओम नमो आदेश बोलो ओम नमो आदेश नमो आदेश अलक निरंजन आदेश पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई माऊली की महालक्ष्मी माते नवनारायण भगवान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी बोलो रे भाई सब संतन की जय असेल श्रद्धा ज्याचे उरी त्यासी पावेल कानिपा मुरारी व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रातीत व्हावी तुला वारी सर्व अरिष्ट निवुनलया सम्मोह जो जाहला अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वते पते हर हर महादेव अंबादेवी तुझ्या पायी दैव जागला माझ दैव जागला दुःख सार गेल आता माझ्या मागल कमी कधी नाही आई दुबळ्या संसारात खरी भक्ती आहे आई नित्य अंतरात रोज रोज भक्तीच वेड लागला आई वेड लागला
दुःख सार गेल आता माझ्या मागल आई राजा ओम नमो आदेश मानवी मनावर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू जड जीवांच्या मनावरती नवनाथ भक्तीचं प्रेरणास्थान जागवणारे नवनाथ सिद्ध संत मायभूमीवरती उठलेलं नवनाथ भक्तीचं भगवं वादळ भगवंताच्या मंदिरात सुंदर असा नंदादीप प्रज्वलित करून नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी महान दैवत नवनारायणांच्या चरणी नतमस्तक ठेवून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जगत जननी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक ठेवून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम आदी संतांच्या चरणावरती नतमस्तक ठेवून श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरणव रघुबर बिमल जसु जोदायु कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोही हरवू कलेश विकार हनुमंतरायांच्या चरणी नतमस्तक ठेवून ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं ते राष्ट्रमाता जिजाऊ हे देखणं स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच देखणं स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक ठेवून आजच्या कथाभागाला सुरुवात करायची आहे सज्जना हो आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि आपण महालक्ष्मी मातेच्या दरबारात आलोय सगळे बाळगोपाळ आलेत आणि भक्तीचा हा गोंधळ आपण सर्व भक्तांनी घातलाय आज पहिला दिवस वेळ भरपूर झालेला आहे पण थोड्या वेळ भगवंताची सेवा करायची आज नवनारायणांचा अवतार कशा करता झाला ते बघून आपल्याला कथाभाग संपवायचा आहे पण आज कथेकरता गोडाशी साथ संगत करणारे सर्वच कलाकार त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यामध्ये प्रामुख्यानं सगळे बालगोपाळ मंडळ असेल आमचे माऊली महाराज असतील अक्षय महाराज असतील नाना असतील महाराष्ट्रातील यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावरती आणि कानावरती तृप्तता आणणारे आमचे आदरणीय अण्णा असतील अक्षय महाराज असतील काका असतील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे सोमनाथ महाराज असतील गोकुळ महाराज असतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक ठेवतोय तुम्ही म्हणाल आले बामटा दिसतोय पॅडवाल्याची गरज आहे डुलकीवाल्याची गरज आहे पहिली नावं घेतली आम्ही जर पावसा पाण्याचं जर कथेला आलो नसतं त्यांना काही लक्ष्मीला कथा सांगितली असती की एकटे तुम्ही काय राग मानू नका सगळ्यांचं नाव घेतो कसं ते नावाचं फॅड आलेलं आहे माऊली महाराज आता जर एखाद्याचं नाव चुकून बुकून जर राहिलं तर ते बाबाला पुन्हा त्या गावात नाही परत रस्त्यावरून इकडं सुद्धा वळून द्यायचं नाही तुमचं सगळ्यांचं नाव घेऊन कथेला सुरुवात करायची बरं आज बेटे बेटे सावधान सगळ्यांनी सावध बसा कारण माऊलींनी 9व्या अध्यायाची सुरुवात करत असताना अतिशय गोड उभी खर्च केली बरं कसं चिंतन श्रवण करायचं ऐका तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे ही प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका सावधरीतीनं भगवंताचं चिंतन श्रवण कराच तुमच्या सगळ्या तुम्ही आलात आप्पा आलेत आमचे मुळे बाबा आलेत सर्वांना धन्यवाद द्यायचेत पण सर्वांचं एका वाक्यात नाव घेऊन आपल्याला कथेला सुरुवात करायची नवनारायणांच्या चरणी फुल वाहतो वाकून नवनारायणांच्या चरणी फुल वाहतो वाकून आलेल्या सगळ्या भक्तांचं नाव घेतो लक्ष्मी आईचा मान राखून म्हणून सज्जनाव गोड तुम्ही पावसा पाण्याचं कथा करता आलात आज पहिला दिवस आज नवरात्र म्हटलं की पहिल्या देवीचं जे पूजन केलं जाते ते शैलीपुत्री देवी या देवी सर्व भूतेषु शैलीपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः म्हणून आज पहिला दिवस त्या जगतजननी अंबाबाईला विनंती करू आई या तुझ्या लेकरांनी गोड गोंधळ साजरा केलाय कथाभाग करायचा आहे आई यावं आणि या कथेमध्ये विराजमान व्हावं बरं उदे ग अंबाबाई हा केला माझ्या दाव गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग
अंबा गोंधळाला याव गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव आई राजा तूच शिवायणी तूच भवानी तूच महिषासुर मर्दिनी आई तुळजा माते रूप तुझ दाव आई राजा गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव 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 टाळी वाजवून सर्वांनी आनंद घ्यायचा आहे हे तूच यडाई तूच यमाई भोळ्या भक्तांना दर्शन देई जगी तुझं नाव सुख ठेव अंतराण गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव 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 रेणुका तूच कालिका उदो बोलता टळतो धोका मंगळवारी शुक्रवारी पूजतो सारा गाव आई राजा गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव 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 जगत जननी तूच माऊली भोळ्या भक्ताची सुखाची सावली यात्रेला मंदिरात मिळत नाही वाव गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव 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 दारात माझ्या भरला घट पूजा मांडुनी पाहती वाट विनंती करीतो चरणी भोळा राव आई राजा अलक निरंजन आदे गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव 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 हे उदे ग अंबा बाई अखिल माझ्या दाव गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला याव 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 आई राजा उदो उदो आई राजा उदो उदो
आईला पाचारण केलेलं आहे. आपण सर्व भक्तजन आईच्या दरबारात घेऊन येतोय ती नवनाथ कथा. काय आहे नवनाथ कथा ऐकून ठेवा. नवनारायणांच्या अवताराची कथा म्हणजे नवनाथ कथा. जीवनात सत्य मार्गावरती आणणारी आहे नवनाथ कथा. जीवन भयातून मुक्त करणारी आहे नवनाथ कथा. एका व्यक्तीला शांती व समाजाला क्रांती मिळवून देणारी कथा म्हणजे नवनाथ कथा. कारण कळत नकळत चूक घडते त्याला जीव असं म्हणतात. जो कधी चुकत नाही त्याला भगवंत असं म्हणतात. आणि चुकलेल्यांना सन्मार्ग दाखवण्याकरता संत येत असतात. कारण ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडा 12वा अध्याय आणि 213 क्रमांकाची ओवी आपल्याला संतांचं अंतकरण सांगते. बरं, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. सज्जनाव, संत हे उपकार करण्याकरता येतात. कारण जगतो त्याला जीव असं म्हणतात. जगतो त्याला जीव म्हणतात, जगवितो त्याला भगवंत म्हणतात आणि जागवतात त्यांना संत असं म्हणतात. म्हणून हे नवनारायण भगवंत स्वरूप असताना जगाचा उद्धार व्हावा, तीर्थयात्रा करून ही माती पावन करावी, वाम मार्गाने भटकणाऱ्या जीवाला सन्मार्गावरती आणावं. म्हणून सज्जनाव, नवनाथ कथा आपण सर्वजण या आईच्या दरबारात घेऊन येतोय. नाथकथेचं महत्त्व जर आपण पाहायचं ठरवलं तर जीवनाची व्यथा दूर करण्याचं काम करते. तिला नवनाथ कथा असं म्हटलं जातं. कारण अनेक प्रकारच्या व्यथा आपल्याला सांगितल्या जातात. कारण आता आजकाल घरात जर पाहिलं गेलं ना, तिजोरीमध्ये डायमंड सेट पाहायला भेटतो आपल्याला. घरात तिजोरीमध्ये डायमंड सेट पाहायला भेटतो. हॉलमध्ये आलो की सोफा सेट पाहायला भेटतो. डायमंड सेट पाहायला भेटतो, सोफा सेट पाहायला भेटतो. किचनमध्ये गेलो की डिनर सेट पाहायला भेटतो. पण आजकाल माणसांचं माइंडच अपसेट आहे. म्हणून हा माइंड अपसेट आहेत ना, हा चांगल्या मार्गावरती जर आणायचा असेल तर कथेचं आयोजन केलं जातं. कथेचं आयोजन केलं जातं. नाथकथेचं महत्त्व जर आपण पाहायला गेलो तर प्रापंचिक अडचणी दूर होतात. घरात शांती व प्रसन्नता येते. घरातील वास्तूत किंवा घरातील व्यक्तीस बाह्य बाधा असेल तर ते नवनाथ कथा ऐकल्यानं दूर होते. स्वप्नबाधा किंवा प्राकृतिक आजार जर असेल तर नाथ कृपेतून तो बरा होतो. पण अंतकरण शुद्ध ठेवणं, 10 दिवस आपण जर नवनाथ कथेचं श्रवण केलं तर कुठली व्याधी असू द्या, कुठली व्याधी असू द्या, सज्जनोती नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या पवित्र ग्रंथांचा आधार घेऊन आपण कथा करतोय ते ग्रंथ आजपर्यंत कधी खोटे बोलले नाहीत. नवे नवे ज्या साधू संतांनी आचार विचार देऊन जे ग्रंथ निर्माण केले ते ग्रंथ खोटे नाहीत. श्रद्धा ठेवा आणि भगवंताचं नामचिंतन श्रवण करा. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या ग्रंथाचं कथा भाग आपण घेऊन आलेलो आहे ते नवनाथ ग्रंथात अध्याय आहेत 40 अध्यायाचा हा ग्रंथ. पण ग्रंथाच्या सुरुवातीलाच गणरायाचं नमन केलेलं आहे. ओम नमोजी हेरवमूर्ती वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकटवारी गजानन सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवे. कारण कोणताही ग्रंथ घ्या, कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करत असताना आप्पा गणपती बाप्पाचं नमन केलेले. नवे नवे आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. ज्ञानेश्वरीचं पारायण जरी आपण करायला घेतलो, ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडला की माऊलींनी पहिलं नमन गणपती बाप्पाला केलेलं आहे. बरं, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी जोजी. सज्जन हो, माऊली सुद्धा गणपती बाप्पाला नमन करतात. आणि नवनाथ ग्रंथामध्ये पहिलं नमन सज्जन गणरायाला केलेलं आहे. मग प्रश्न उपस्थित होईल, आप्पा किती देव येतो? आपण म्हणतो 33 कोटी देव आहेत. 33 कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे देव आहेत. मग आता एक ग्रंथाची सुरुवात करत असताना म्हसोबाचं वर्णन केलं नाही, खोकल्याचं वर्णन केलं नाही, मग फक्त गणपतीचंच वर्णन का केलं? गणपती बाप्पा किती श्रेष्ठ आहेत ऐका. आता 10 दिवस आपण गणपती बाप्पाचा आनंद घेतला की नाही. आता काही देव असे आहेत जे आपल्याला सुख देतात पण आपलं दुःख नाही घालवू शकत. काही आपलं दुःख घालवतात पण काही आपल्याला सुख नाही देऊ शकत. काही देव असे आहेत जे आपल्याला सुखही देती नाही आणि आपलं दुःखही घालवती नाही. पण गणपती बाप्पा एकमेव अशी देवता आहे
ती आपल्याला सुखही देते आणि आपलं दुःखही घालवते. म्हणून सज्जन, आपण गणपती बाप्पा विराजित झाले की सगळ्यांचं परिचित गीत आपण म्हणत असतो, गणपती बाप्पा तुम्ही सुखकर्ता आहात आणि दुःख हर्ता आहात. आमचे आदरणीय बापजी अण्णा गणपती बाप्पांचं गोड वर्णन आपल्या पुढे सादर करतील. बरं, तुझं सुख करता तुझं दुःख हरता वग्या दिनाच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. झाले पुरे एक वर्षाने एकदाच हर्ष तो अण्णाचा पर्च घ्यावा संसाराचा हरमश पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. आली कशी आजही वेळ कसा करताचा बसावा मेळ गोळ फुटाने खोबरण केळ साऱ्या प्रसादाची केली वेळ कर भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझ माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. नाव काढू नको तांदळाचे केले मोदक लाल गव्हाचे हाळवोळख साऱ्या जगाचे दिन येतील कारी सुखाचे सेवा जाणूनी गोड मानूनी द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. आई राजा ग्रंथाच्या सुरुवातीला गणरायाला वर्णन केलेलं आहे. आता आपल्याला कथा भागाला प्रारंभ करायचा आहे. बरं, अजिबात वेळ आपल्याला व्यर्थ घालवायचा नाही. संसारातल्या गोष्टी सांगून तुमचा वेळही घ्यायचा नाही. 10 दिवस आपल्याला कथा करायची तरी पण आपल्याला दिवस कमी पडतायत. मग बाकीची भरड कथा सांगण्यापेक्षा फक्त ग्रंथावरतीच आपण बोलणार आहोत. कथेस प्रारंभ करायचा आहे. कलियुगास प्रारंभ झाला आणि भगवान लक्ष्मीकांतानं नवनारायणांना द्वारकीस बोलावून घेतलं. सेवकानं जावं, नवनारायणांना द्वारकीस बोलावून आणावं. आणि आल्यानंतर नवनारायणांनी विचारावं, प्रभू कशा करता बोलवणं पाठवलं होतं? तर त्या नवनारायणांची नावं ऐका बरं. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिंपलायन अविहोत्र चमस धुमीन करवंजन. हे नवनारायण भगवंतासमोर उभे होते. नवनारायण उपस्थित झाले आणि विचारत होते, प्रभू
कशा करता बोलवणं केलं तर भगवंतानं सांगितलं ऐका तुम्हाला अवतार कार्य घ्यायचंय कलियुगात देव संत धर्म देश यांचा विसर पडणार आहे वाम मार्गाने भटकणाऱ्या जीवाला सन्मार्गावरती आणण्याकरता अवतार घ्यायचाय मग नवनारायणाने विचारावं देवा अवतार घ्यायचंय म्हणतात तर काही विश्लेषण ठरलंय की नाही कोण कसं अवतार घेणार आहे म्हणून देवानं सांगितलं आमचं तर ठरलेलं आहे उद्धव नामदेव म्हणून अवतार घेणारे बलराम पुंडलिक म्हणून अवतार घेणारे भगवंत स्वतः ज्ञानेश्वर म्हणून अवतार घेणारे शिवशंकर निवृत्तीदादा होणार आहेत ब्रह्मदेव सोपान होणार आहेत आदिमाया मुक्ताबाई होणारे हनुमंत स्वतः रामदासांच्या रूपात जाणार आहेत वाल्मिकी तुलसीदास म्हणून राहतील आणि व्यासमुनी जयदेव म्हणून राहतील आमचं अवतार कार्य ठरलेलं आहे आनंद झाला नवनारायणांना प्रभू तुम्ही अवतार घेण्याचं ठरवलं पण आम्हाला पण सांगा की आम्ही कसा अवतार घ्यायचा नवनाथांनी विचारलं आणि कसं प्रगट व्हायचं यावरती श्रीहरींनी सांगावं कवी नारायण ऐक तुम्हाला अवतार कार्य घ्यावं लागेल कारण हे जग कलियुगामध्ये भक्तीचा विसर पडणार आहे कलीचा वास त्यामध्ये होणार आहे भगवंताची भक्ती त्यांच्याकडून घडणार नाही म्हणून तुम्हाला अवतार कार्य घ्यायचे कवी नारायण ऐक तू मच्छीच्या पोटातून जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावानं प्रगट व्हावं अंतरिक्ष नारायणा शिवशंकरांनी तृतीय डोळ्यापासून अग्नी निर्माण करून जाळून टाकलेला काम त्याला अग्नीत प्राशन केलंय तेव्हा तू त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधरनाथ या नावानं प्रगट व्हावं चमस नारायणानं विचारलं प्रभू मी चमस नारायण ऐक रेवातिरी रेवण सिद्ध या नावानं तुला प्रगट व्हायचंय अविहोत्र नारायणाला सांगितलं कुरुवंशात जनमेजय राजानं केलेल्या सर्पसस्रात ब्राह्मणांनी सर्व सर्पांची आहुती दिली त्यावेळी एका सर्पिणीला अस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपून ठेवलंय ती सर्पीनं अंड टाकून निघून गेले ते अंडे अजून तसेच आहे तिथे वटसिद्ध नागनाथ या नावानं तुम्हाला प्रसिद्ध व्हायचंय आता हरिनारायणानं पुढं वावन विचारावं प्रभू मी कसा अवतार कार्य करायचं तर श्रीहरींनी सांगावं कवी नारायण ऐक मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हणून दिलेली उदी उकिरड्यावरती पडेल आणि त्यात हरिनारायणाने संचार करून गोरक्ष नाव धारण करून प्रगट व्हायचंय आनंद झाला आता पिंपलायन नारायणानं पुढं वावन विचारो प्रभू मी कसं प्रगट व्हायचं तर श्रीहरीनं सांगितलं पिंपलायन नारायण ऐक भागीरथी नदी तीरी कुश बेटात चरपटीनाथ नावानं तुला प्रगट व्हायचंय आता द्रुमीन नारायणाला सांगितलं कौलिक ऋषीने भरतरी या नावाने भिक्षापात्र अंगणात तसंच जपून ठेवलंय त्यात संचार करून भरतरी या नावानं तुला प्रगट व्हायचंय आता प्रबुद्ध नारायणानं म्हणावं प्रभू मी कसं प्रगट व्हायचं तर प्रबुद्ध नारायणाला सांगितलं अरे हिमालयाच्या अरण्यात हत्तीच्या कानात संचार करून कानिपा या नावानं तुला प्रगट व्हायचंय करवंजन नारायणाला सांगितलं गोरक्षाने मातीचा पुतळा केल्यावरती त्यात संचार करून गहिनीनाथ म्हणून तुला प्रगट व्हायचंय सर्वांना आनंद झाला प्रभू आनंद होईल आम्हाला अवतार घ्यायला जगाचा उद्धार करण्याकरता आम्ही अवतार घेणारे सगळ्यांना आनंद झाला श्रीहरीची आज्ञा घेऊन नवनारायण द्वारकेतून निघाले व मंदराचल पर्वतावरती गेले पण सज्जना हो आता नवनारायणांचा अवतार होणार होता आणि नवनारायणचा अवतार कशा करता होणार होता तर ऐकूया सुंदर अशा गीतातून नवनारायणांचा अवतार अवतार घेतलाय धरणीवर कशा करता उदरया भक्त जन हो बोला अलक निरंजन उदरया भक्त जन हो बोला अलक निरंजन अलक निरंजन उदराया भक्त जन अलक निरंजन सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा सज्जना हो नवनारायणांचा अवतार कार्य होणार पण नवनारायणांचा अवतार कार्य कशा करता गोड भजनातून सांगितले बरं नवनारायणाचा अवतार अवतार घेतलाय धरणीवर नवनारायणाचा अवतार घेतलाय धरणीवर उद्धरया भक्त जन हो बोला अलक निरंजन उद्धरया भक्त जन हो बोला अलक निरंजन उदरया भक्त जन भोला अलक निरंजन उदरया भक्त
चिमटा काकेत जोणी, हाती चिमटा काकेत जोणी, भस्म लावून या कपाळी, भस्म लावून या कपाळी, करतो भक्तांचं रक्षण, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन. ओम नमो आदेश. शीतल छायाचे औदुंबर, प्रगटे दत्त दिगंबर, शीतल छायाचे औदुंबर, प्रगटे दत्त दिगंबर, होती नवनाथ प्रसन्न, हो अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन. ओम नमो आदेश. अलक निरंजन. भक्त घेऊन मानाची काठी, भक्त घेऊन मानाची काठी, पायी येती नाथांच्या भेटी, पायी येती नाथांच्या भेटी, गात चाले नाथांचे गुण, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन. पवना गंगेच्या नदी काठी, भरती नाथांची यात्रा मोठी, पवना गंगेच्या नदी काठी, भरती नाथांची यात्रा मोठी, तेथे कानोबाचे ठाण, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन, उदरया भक्त जन, हो बोला अलक निरंजन. ओम नमो आदेश. अलक निरंजन. आई राजा. उदो नवनारायणांचं अवतार कार्य होणार होतं. आज आपल्याला पहिल्या नाथांचं अवतार कार्य बघायचे, ते मच्छिंद्रनाथांचं. शिवपार्वती कैलास पर्वतावरती बोलत बसले होते. निवांत बोलत असताना पार्वती मातेनं म्हणावं, प्रभू हे नाथ, तुम्ही ज्या मंत्राचं उच्चारण करता, जप करता, त्याचा अनुग्रह मला द्या. शिवशंभूंनी सांगावं, याकरता एकांत स्थान हवं. एकांत स्थानी गेल्यानंतर तुला मी जो मंत्र जपतोय, ज्या मंत्राचं उच्चारण मी करतोय, त्याचा अनुग्रह मी तुला देईल पार्वती. सज्जना हो, पार्वती माता आणि भगवान शिवजी यमुनेच्या तीरावरती आले. मनुष्याचा वासही तेथे नव्हता. आणि आता भगवान शिवजींनी सांगितलं, पार्वती ऐक, जो मंत्राचं उच्चारण मी करतो, जप मी ज्या मंत्राचा करतो, त्याचा अनुग्रह मला तुला द्यायचा आहे. पण ऐक, अनुग्रह घेत असताना, मंत्राचा श्रवण करत असताना सावधरीतीनं श्रवण कर. आणि भगवान शिवजींनी मंत्र उपदेश चालू केला. मंत्र उच्चारण चालू असताना दुर्दैव पार्वती मातेला निद्रा लागली. आता काही माणसांचं असे, नाना इतकी गडगंज संपत्ती, इतकी गडगंज संपत्ती, पण झोपेच्या बाबतीत इतके गरीब, त्यांना झोपच लागत नाही. पैसा तोटा नाही, पैसा कुठं ठेवावा असं झालंय. ते पोटाला नाही खाती पैसे, त्यांचे पैसे उंदरं खातात. पण झोपेच्या बाबतीत फार गरीब, झोपच लागत नाही त्यांना. फार गडगंज संपत्ती, पण झोपेच्या बाबतीत फार गरीब. पण काही माणसांचं असे, आप्पा
काहीच नाही, सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खावा शिगत, पण झोपेच्या बाबतीत इतके श्रीमंत आहे. आत्ता काही न बसल्या बसल्या डुकलं येऊ राहिला, एवढे झोपेच्या बाबतीत श्रीमंत आहे. भगवान शिवजींनी मंत्र उपदेश चालू केला, पण पार्वती मातेला निद्रा लागली आणि झोप लागल्यानंतर मंत्र उपदेश चालू असताना यमुनेच्या पाण्यामध्ये एक गर्भीण मच्छीच्या पोटात एक गर्भ वाढत होता. आणि गर्भ वाढत असताना मंत्र उपदेश झाला आणि भगवान शिवजींनी सांगितलं, पार्वती, जो उपदेश मी तुला केलाय त्या उपदेशाचे सार काय बरं? भगवान शिवजींनी विचारलं, पण पार्वती माता झोपलेल्या. पार्वती मातेला काहीच घेणं देणं नाही. मंत्र उपदेश तर झाला, पण भगवान शिवजींनी सांगितलं, पार्वती सांग, जो मंत्र मी तुला दिलाय त्याचं सार काय? तर सज्जना हो, एक मोठा मासा ते यमुनेच्या पाण्यामध्ये वरती यायचा, पुन्हा पाण्यात जायचा. भगवान शिवजींनी पुन्हा विचारलं, पार्वती, ज्या मंत्राचं उच्चारण अनुग्रह तुला दिलाय त्याचा सार काय? तर त्या पाण्यातून, त्या मच्छीच्या पोटातून आवाज आला, प्रभू, सर्व विश्व ब्रह्मरूप आहे. हे ऐकल्यानंतर भगवान शिवजींनी इकडे तिकडे पाहिलं, मागे पाहिलं तर पार्वती माता निद्रिस्त झालेल्या. सांगितलं, पार्वती, तू तर झोपलेली होती, मग आवाज कोणी दिला की सर्व विश्व ब्रह्मरूप आहे? पार्वती मातेनं सांगितलं, प्रभू, मला काही माहित नाही, मला माहित नाही, आवाज कुठून आला बघितलं पाहिजे. भगवान शिवजींनी डोळे बंद केले. जय कैलासी अविनाशी सुकरासी, सदा रहे गंगा तटकासी, हात वज्र वशंग भुजंग जी सांगाती, जय जय शिवशंकरा. भगवान शिवजींनी डोळे बंद केले आणि डोळ्यापुढे चित्र उभं राहिलं. जो मासा यमुनेच्या पाण्यातून वर यायचा पुन्हा पाण्यात जायचा ना, त्या मच्छीच्या पोटात सज्जना हो, कवी नारायणाचा अवतार होणार होता, म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांचा. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु सकळ शिवांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. भगवान शिवजींना आनंद झाला. आता काही न प्रश्न उपस्थित झाला असेल, नवरात्र उत्सव आहे, हे कीर्तनकार प्रवचनकारी वारकरी संप्रदायाचे, तरी नाटकात का करतात बरं? पण हा वारकरी संप्रदाय अगोदर कसा तयार झाला हे ऐकून ठेवा. 3 प्रकारचे संप्रदाय सांगितले जातात. वारकरी संप्रदाय कसा तयार झाला ऐका बरं. जातो आपण पैठणला, आणि पैठणला गेल्यानंतर ज्यांच्या अंतकरणात शांती, श्रीमंती आणि संतत्व ही 3 पदवी ज्यांना बहाला केली ते नाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे आहेत. जातो आपण वारीत पैठणला जातो ना, पैठणला गेल्यानंतर ज्यांच्या अंतकरणात शांती, श्रीमंत आणि संतत्व ही 3 उपमा ज्यांना बहाल केल्या आहेत ते नाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे आहेत. आळंदीला जातो आपण, आळंदीला गेल्यानंतर ज्यांच्या अंतकरणात मानवता, उदारता आणि लीनता या 3 गोष्टी ज्यांच्या अंतकरणात ते माऊली हे आदिनाथ संप्रदायाचे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षडविकारावरती विजय प्राप्त करणारे जगद्गुरु तुकोबराय हे चैतन्य संप्रदायाचे. पण सज्जनाव, चैतन्य संप्रदाय, आदिनाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय ज्यावेळेस एकत्र येतो ना, तेवढेच एक संप्रदाय उभा राहतो, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. म्हणून वारकऱ्यानं नात कथा करावी न करावी हा भेद राहत नाही. भगवान शिवजींना आनंद झाला की नवनारायणांपैकी एक कवी नारायणाचा अवतार होणार आहे. शिवजींना नवल वाटलं. ब्रह्मज्ञानानं कळलं की कवी नारायणाचा अवतार होणार आहे. या मच्छीच्या पोटात कवी नारायणाचा गर्भ वाढतोय.
आणि त्या मच्छीच्या पोटात राहत असताना आमच्या मच्छिंद्रनाथांनी म्हणजे कवी नारायणांनी मंत्राचा जप चालू केला. आणि मंत्राचा जप चालू असताना सज्जनाव सतत भगवान शिवजींचं नामस्मरण, सतत भगवान शिवजींचं नामस्मरण आणि मंत्राचा जप. काही दिवस झाले आणि काही दिवसानं त्या मच्छीनं ते अंड यमुनेच्या बाहेर येऊन ते बाहेर टाकलं आणि पुन्हा पाण्यात निघून गेले. काही पक्षी यायचे, ते अंड पाहायचे, काहीतरी खाण्याची वस्तू, काही पक्षी जवळ यायचे, टोचा मारायचे त्या अंड्याला. पण सज्जनाव ते पक्षी टोचा मारत असताना एक दिवसाचा प्रसंग असा, टोचे मारून मारून त्या अंड्याचे 2 भाग झाले आणि त्या अंड्यातून एका बाळकाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. आणि रडण्याचा आवाज येत असताना ते बाळक रडायला लागल्यानंतर त्या पक्ष्यांना वाटलं भूते बीते काय येडे, ते पक्ष्यांनी उडून जावं. पण सज्जनाव त्याच वेळी मासे पकडण्याकरता एक कामिक कुळी नावाचा सद्ग्रस्त तिथे आला. विचार करू लागला रडण्याचा आवाज कुठून येतोय. इकडं तिकडं पाहिलं, कुठं काही दिसेना. पण दूरवरती पाहिलं तर एक बाळक रडताना दिसलं. जवळ गेला हा कामिक कुळी, त्या बालकाला असं हाताशी उचलून घेतलं. इतकं तेज होतं चेहऱ्यावरती, इतकं तेज. इकडं तिकडं पाहिलं, कोणी दिसत नव्हतं. त्या कामिक कुळी विचारत पडला, अरे कोण? या यमुनेच्या तीरावरती अवतार कार्य झालं या बाळकाचं, पण हे बाळक कोण असेल? तेवढ्यात आकाशवाणी जाईन सांगितलं, ए कामिक ऐक, ज्या बाळकाला तू हातात घेतलंय ते बाळक कोणी साधं सुध नसून हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. आणि आकाशवाणी झाल्यानंतर सज्जनावरून पुष्पवृष्टीच व्हायला चालू झाली. कवी नारायण भगवान की जय, कवी नारायण भगवान की जय. सज्जना हो, त्या कामिक कोळीला इतकं दुःख होतं, संतती नव्हती. जसं पोटचं लेकरू असेल ना, त्या कामिक कोळ्यानं असं हाताशी धरलं आणि पळत घराकडे निघाला. आणि घरी आल्यानंतर साक्षात कवी नारायणाचा अवतार त्या कामिक कोळ्यानं घरी आणलं. बायकोला दाखवला, अगं ऐक, गेलो होतो यमुनेच्या तीरावरती मासे पकडायला, तिथे बाळक पडलेलं होतं. या बाळकाला हाताशी धरलं, आवाज आला वरती, हे कामिक कुळे ऐक, हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे, घरी घेऊन जाण, पालन पोषण कर. अगं कसला आवाज आला, कुठून आला कळलं नाही, पण आवाज मात्र आला गड्या. पण त्या पत्नीला इतका आनंद झाला, एकतर पुत्र संतती नव्हती. कवी नारायणांना हाताशी धरलं, मच्छीच्या पोटातून जन्म झाला म्हणून कामिक कोळ्यानं त्यांच्या पत्नीनं गोड नामकरण केलं मच्छिंद्रनाथ. पहिलं अवतार कार्य झालं आणि सज्जन मच्छिंद्रनाथ थाटामाटात वारसही झालं, नामकरण विधी सोहळाही झाला. आणि आता मच्छिंद्रनाथ महाराज बालगोपाळांमध्ये फिरायला जाऊ लागले. बालगोपाळांमध्ये फिरायला जायचे, विविध प्रकारचे खेळ खेळायचे. पण आता ते कोळ्याच्या घरी जन्माला आले. आता कोळ्याच्या घरी गेल्यानंतर दुसरं काही राहणार आहे का? पुरणपोळी. तिथं गेल्यानंतर रोज माशाचं कालवण व्हायचं, माशाचं कालवण व्हायचं. मच्छिंद्रनाथांनी ते तडफडणारी मासे पाहिले, त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. आई वडील म्हणायचे, मच्छिंद्र घे जेवून चाल. मच्छिंद्रनाथ म्हणायचे, आई काय आज खाण्याकरता? आज माशाचं कालवण केले. माशाचं? नाही गाई, मला नाही खायचं, भूकच नाही, मला नाही भूक. मला डोळ्यात पाणी यायचं. ते तडफडणारी मासे पाहिले की डोळ्यात पाणी यायचं, कारण मच्छीच्या पोटातून जन्म झाला. पण एक दिवसाचा प्रसंग, आईनं खाण्याकरता मासे पुढे ठेवले आणि ठेवल्यानंतर त्या माशांकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर सज्जनाव डोळ्यात पाणी आलं. भरल्या ताटावरून उठले आणि पळत सुटले. पण त्याच गावात एक माता माऊली राहत होती. त्या माता माऊली का हात धरला आणि त्या आजीनं विचारलं, का रे बाळका, कामिक कोळ्याचा ना तू? हो आई, मी कामिक कोळ्याचा. का पळतोस? आजी खरं सांगू का, भूक लागली मला. का रे, तुझ्या घरी खायला भेटत नाही का? आई, भेटतं बरं खायला, पण आमच्या घरी सतत मासे करतात, मला मासे आवडत नाही हो. त्या माशांकडं पाहिलं की माझ्या डोळ्यात पाणी येतं. डोळ्यात पाणी आल्यामुळं मला ते मासे खाऊशी वाटत नाही. का मारतात ग तुम्ही जीवाला? आजी, काही खायला असेल तर दुसरं दे. ती आजी म्हणायची, भाऊ अरे आपण कोळ्याच्या समाजात जन्माला आलोय, मासेमारी करायची आणि त्यावरती आपला उदरनिर्वाह करायचा, ह्यो आपला धंदा आहे. जर आपण मासेच खाले नाही
तर आपलं पोट कसंच भागेल. आपल्याला मासेच खावं लागतील बाळा. चाल तुला माशाचं कालवण देते. मच्छिंद्रनाथांनी त्या आजीला सांगितलं, आई नाही ग, मला नाही खायची मासे. त्या आजीला नवल वाटलं, कोळ्याच्या घरी जन्माला आले पोरगण मासे खायला नाही म्हणतं, काहीतरी झालं पाहिजे ना. नवल घडलं आणि त्याच गावात एक पोतराज, त्याच्या अंगावरती देवीचं वारं आलं आणि अनेक भक्त जायचे प्रश्न विचारायला. आणि प्रश्न विचारायला आजीबाई सुद्धा गेली आणि सांगितलं, महाराज अहो त्या कामिक कोळ्याला जे पोरग सापडलं ना यमुनेच्या तीरावरती, ती मासे खायला नाही म्हणतं. कोळ्याच्या घरी जन्माला आलं मासे खायचे नाही म्हटलं कसं चालेल, ते मासे खायला नाही म्हणतं, काहीतरी उपाय करा. त्या पोतराजानं सांगितलं जमणार नाही, त्याला घेऊन या, त्याला मासा खावाच लागेल, नाहीतर देवाचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही. आता त्या कामिक कोळ्यानं, त्याच्या आईनं, त्या आजीनं मच्छिंद्रनाथांना धरलं आणि त्या माणसासमोर आणून उभं केलं. आणि आता त्या पोतराजानं त्या मुलाकडं पाहिलं, तेजस्वी रूप पाहिलं आणि सांगितलं, बाळका खावा लागेल तुला मासा. पण मच्छिंद्रनाथांनी सांगितलं नाही जमणार, नाही खाणार. पण सज्जनाव त्या कामिक कोळ्याला सांगितलं, जर तुझ्या मुलानं मासा खाला नाही तर देवाचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही. देवाचा कोप वाहू नये असं जर वाटत असेल तर तुझ्या लेकराला मासा खायला दे. त्या पोतराजानं काय करावं, जिवंत मासा घ्यावा, जवळ अग्नी प्रज्वलित केला, त्या अग्नीवरती मासा भाजला आणि मच्छिंद्रनाथांनी असे हात केले आणि तो भाजलेला मासा मच्छिंद्रनाथांच्या हातात टाकला. मच्छिंद्रनाथांनी भाजलेला मासा पाहिला आणि तसेच पळत सुटले. पळत 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 घरी आले. एका कटोरीमध्ये पाणी होतं. मच्छिंद्रनाथांनी तो भाजलेला मासा पाण्यात सोडला. नवल ऐका, मच्छिंद्रनाथांनी भाजलेला मासा पाण्यात सोडल्यानंतर सज्जना हो, तो भाजलेला मासा पुन्हा जिवंत झाला. मच्छिंद्रनाथ महाराज की जय, कवी नारायण महाराज की. सज्जना हो, मासा खाला नाही, पण हीच ओढ लागली होती भगवत भक्तीची. आई वडील सांगायचे, मच्छिंद्रा अरे आपल्याला पोटा पाण्याकरता काहीतरी व्यवसाय करावा लागेल, तू जर मासे खाले नाही तर आपण दुसरं अन्न कुठून आणायचं. पण मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, बाबा नाही हं, मी मासा कदापि खाणार नाही. का मारता तुम्ही जीवाला, का मारता, नाही खाणार मासा. मच्छिंद्रनाथ महाराजांनी नाही खाला बरं मासा. खायचं येडं आपल्याला भरलेलं आहे, आपल्याला भरले. आपल्यावर किती खाणं असतं आपलं, उगच उगता आहार असतो आपला, उगता उगत तुळसाक साबुदाणा खातो आपण. एखादंच म्हटली नवरात्र म्हणलं उगत तुळसाक साबुदाणा आपला का राहतो, उगच बादलीवर जिरकं, उगच 15 केळं, उगत हाताक पा माय हाताक, उगत तुळशीक राजगिरीचे लाडू, उगत उलशिक उलशिक असे उलशिक. बरं ते खाऊन आपण येतो तरी आपल्याला समाधान वाटतं का खाल्याचं. खायचा छंद आपल्याला लागलेला आहे. तुकोबरायांकडे एक जण गेला आणि सांगितलं, महाराज किती खाई पोटच भरत नाही, असं वाटतं शेळीचं एक माणसाचं आहे, तेच कळ ना. तुकोबरायाने त्याला सांगितलं, ऐक बरं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्त आहार ठेव, आपला उक्त आहार झालेला आहे. आता ते खाण्यावरती अनेक विनोद सांगितले जातात ना. अन्न ते पहिले 9 ते 11 कीर्तन राहायची. काय काहींना खायचं येड राहतो. 9 ते 11 कीर्तन, त्या नाशिकला कीर्तन होतं मला, ते गोकुळाष्टमीचं 10 ते 12 कीर्तन असतं ते गोकुळाष्टमीचं कीर्तन. आता माझ्यासमोर ते उभं उपास असतो त्या दिवशी. एक जणी खिचडी खाली आणि 10 ते 12चं कीर्तन चालू झालं. तो 10:30ला कीर्तनात येऊन बसला. ही अशी बली मोठी ढेर तिची, आला तसा पुढे येऊन बसला माझ्या. आणि आता 9 ते 11, 10 ते 12 कीर्तन म्हटलं की लय तत्वज्ञान सांगून चालत नाही, लोकांना लगेच झोप येते. म्हणून थोडासा विनोद केला. आता तो 10:30ला येऊन माय पुढं बसलेला. बरं येताना घरून खिचडी खाऊन आलेला. किती खिचडी खाऊन आलेला. आता माझ्या समोर बसला मी विनोद केला. विनोद केल्यावर त्याला हसू आलं. तो हसायला गेला. इतका साबुदाणा त्यांना खायला होता, त्याच्या नाकातून साबुदाणा उडाला. एवढा साबुदाणा त्यांना खायला होता. का खाण्याचं वेळ आपल्याला भरलेलं असतं. पण मच्छिंद्रनाथ महाराजांनी मासा खाला नाही खाला. एकाला पत्रिका दिली लग्नाची, सांगितलं ओ मुलाचं लग्न या जेवायला. तो आला 10 वाजता लग्नाला आला आणि जेवण चालूच होते. 10 वाजता जेवायला बसला. 11 वाजले तरी जेवत होता, 12 वाजले तरी जेवत होता, 1 वाजले तरी जेवत होता. ते आता वाढणारे होते ना, ते गेले म्हणे, का रे अरे 10 वाजता जेवायला बसली तू, 10-5 पंक्ती झाले तू उठा नको म्हणून. तो म्हणे तू शांत बस, तुझ्या घरचं खातो का. अरे म्हणे नाही पण 10-5 पंक्ती झाले तू तसंच खातोय. तो म्हणे पत्रिका नीट वाचली का. म्हणे वाचली ना. कायची वाचली. ही बघ पत्रिका, या पत्रिकात बघ काय टाकलेलं आहे. जेवणाची वेळ 10 ते 2
आताशी 1 वाजला, अजून 1 तास बाकी आहे, 1 तास खाऊ दे अजून. का हे खाण्याचं वेळ आपल्याला भरलेलं असतं. पण मच्छिंद्रनाथांनी तो मासा खाला नाही आणि वडिलांनी 1 दिवसाचा प्रसंग हात धरला आणि गप्पा गोष्टी करत करत यमुनेच्या तीरी आले आणि मासे पकडण्याकरता यमुनेत गेल्यानंतर कामिकुळी मासे पकडायचा, त्या जहाज असेल उड्या असेल त्या कटोरीमध्ये टाकायचा आणि मच्छिंद्रनाथ त्या माशांकडे पाहिजे. बापानं मासे पकडून कटोरीत टाकले की तेच मासे पुन्हा उचलायचे आणि मच्छिंद्रनाथ पाण्यात सोडायचे. कामिकुळी भरपूर मासे पकडले आणि आता किती मासे झाले म्हणून मागं पाहिलं तर कटोरीत एकही मासा नाही. मच्छिंद्रा, काय केलं रे माशांचं, काय केलं सांग. तेवढेच मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, तुम्ही पकडले आणि मी पुन्हा पाण्यात सोडले. बापानं डोक्याला हात लावला, सांगितलं, मच्छिंद्रा अरे तू जर असंच वागत राहिला तर आपल्याला उदरनिर्वाह आपण कसा करायचा. अरे मासेमारी करायची त्यावरती उदरनिर्वाह करायचा आपला नेम आहे. तू पुन्हा मासे टाकू नको. पण हाच नियम चाललेला मच्छिंद्रनाथांचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी यमुनेच्या तीरावरती जावं, बापानं मासे पकडून आणावेत, कटोरीत टाकले की मच्छिंद्रनाथ पुन्हा कटोरी घ्यायची आणि ते मासे पाण्यात टाकायचे. पण बापाला इतका राग आला, मच्छिंद्रनाथांचा हात धरला आणि कानामागे मारले. कळत नाही का तुला? अरे उदरनिर्वाह करायची जागा आहे आपली, मासेमारी करायची त्यावरती आपलं पोट चालतंय बाळा. आणि तू जर आशेमच मासे पाण्यात सोडायला लागला तर सांग बरं आपण कसा उदरनिर्वाह करायचा. बापानं मारलं, पण बापानं मारल्यानंतर सज्जनाव मच्छिंद्रनाथ महाराजांना राग आला. अरे भगवंताचा अवतार कार्य, भगवंतानं आम्हाला अवतार कार्य घ्यायला सांगितलं, जर असाच वेळ जर आपण वाया घातला तर काय करायचं. असाच वेळ जर आपल्याकडून वाया गेला तर सज्जन आहोत या समाजाचंही कल्याण होणार नाही. काय करावं म्हणून सज्जनाव तसाच पळ काढला. कामिकोळ्यानं आईनं बराच शोध घेतला पण मच्छिंद्रनाथ काही पुन्हा सापडेले नाही. या जगाचा उद्धार करण्याकरता त्यांना तीर्थयात्रा चालू करायची होती. बद्रिका आश्रमात जावं आणि आता मच्छिंद्रनाथ महाराज तपाला बसले होते आणि नित्य भगवान शिवजींचं भजन त्यांनी चालू केलं होतं आणि तेच भगवान शिवजींचं भजन आपल्याला सर्वांना टाळी वाजून करायचंय बरं. कैलास के निवासी नमो बार बार हो, बार बार हो, बार बार हो, आयो शहर तिरारी बोले तार तार हो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी बोले तार तार हो. टाळी. तार हो, निवासी बोले तार तार हो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी बोले तार तार हो. अवतार हो, आयो शरण तुम्हारे बोले का अवतार हो. ओम नमो आदेश. भक्तों को कभी शिव तूने निराश ना किया, मांगा जिन्हें जो चाहा वरदान दे दिया. बड़ा है तेरा दाय जा बड़ा दातार तो, बड़ा है तेरा दाय जा बड़ा दातार तो. आयो शरण तिहारी बोले तार तार हो, आयो शरण तिहारी बोले तार तार हो. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी बोले तार तार हो. नमो तिवारी बोले टाळी वाजून भजन करायचे मायवा. नमो तिवारी बोले का अवतार हो. बयान क्या करूं मेरा को का ढेर का, चपटी बुबुत में है खजाना कुबेर का.
हे गंगाधार मुक्तिद्वार ओंकार तो, हे गंगाधार मुक्तिद्वार ओंकार तो, आयो शरण तिहारी भोले तार तार हो, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी भोले तार तार हो, आयो नरो तिवारी बोले कारवतार हो, आयो नरो तिवारी बोले कारवतार हो। जय हो नाना। क्या क्या नहीं दिया हम क्या प्रणाम दे, बस गए त्रिलोक में शंभु तेरे दान से, जहर पिया जीवन दिया कितना उदार तो, जहर पिया जीवन दिया कितना उदार तो, आयो शरण तिहारी भोले तार तार हो, कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी बोले तार तार हो, आयो नरो तिहारी बोले कारवतार हो, आयो नरो तिहारी बोले कारवतार हो। ओम नमो आदे। आई राजा नारायण भगवान की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की सज्जना हो। मच्छिंद्रनाथ महाराज बापानं मारलं म्हणून पळून गेले आणि भगवान शिवजींची आराधना करू लागले, कारण मच्छिंद्रनाथ महाराजांना माहिती होतं सगळ्यात भोळी देवता जर कोणत्या असेल तर ती भगवान शिवजी आहे। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, फार भोळी देवता आहेत भगवान शिवजी, फार भोळी देवता। किती भोळी देवता, अनेक विनोद आपल्या पाठ झालेत। किती भोळी देवता आणि आमचे मच्छिंद्रनाथ महाराज भगवान शिवजींची आराधना करू लागले, प्रसन्न करून घ्यावं आणि आपला उद्धार कसा होईल, आपल्या उद्धाराबरोबर जगाचा उद्धार कसा होईल याकरता मनोमन भगवान शिवजींचं भजन चालू होतं, आराधना चालू होती। का भगवान शिवजींचं भजन हो, कारण भगवान शिवजी फार भोळी देवता आहे। काय झालं म्हणे, आणि एक चोर चोरी करायला गेला, किती भोळी देवता ऐका बरं भगवान शिवजी। एक चोर गेला चोरी करायला आणि चोरी करायला गेल्यानंतर अख्ख्या गावभर फिरला पण काहीच भेटलं नाही, त्याला काहीच भेटलं नाही। त्यानं विचार केला आता रिकाम्या हातानं घरी गेल्यानंतर पोराबाळांना काय खायला द्यायचं। असं दूरवरती भगवान शिवजीचं मंदिर दिसलं, त्याला वाटलं चला देवाचं दर्शन तरी घेऊन येऊ। चोर होता चोर आणि गेला मंदिरात, भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये गेला आणि गेल्यानंतर शिवलिंग पाहिलं। आता शिवलिंग या शब्दाचा अर्थ अगोदर समजून घ्या बरं। शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण, शिव या शब्दाचा अर्थ होतो कल्याण आणि लिंग या शब्दाचा अर्थ होतो चिन्ह। भगवान शिवजींनी या जगाच्या कल्याणाकरता जे चिन्ह निर्माण केलं त्याचं नाव शिवलिंग। तो चोर चोरी करण्याकरता गेला, मंदिरात बसला, काहीच भेटलं नाही त्याला। त्यानं असं सहज वरती पाहिलं तर नाद ब्रह्मवरती अटकवलेला, आपल्या भाषेत घंटा वरती अटकवलेला। ते नाद ब्रह्माकडे पाहिलं आणि त्या चोराच्या मनात विचार आला काही भेटलं नाही। हा जर नाद ब्रह्म म्हणजे घंटात जर घरी घेऊन गेलो जर बाजारात विकला का तेवढे 4-5 भेटतील ना आपल्याला, पण आता तिथं हात पुरेना त्याचा, त्या नाद ब्रह्माजवळ त्या चोराचा। आता काय करावं, जवळ काहीच नव्हतं वर चढण्याकरता ते काढण्याकरता। त्यानं विचार केला खाली शिवलिंग आहे ना, देव आहे ना खाली। त्या चोरानं चापलाही नाही काढल्या,
चपला देऊन उभा राहिला त्याचो शिवलिंगावरती उभा राहिला वरती तो नाद ब्रह्म धरला ना तो घंटा काढू लागला किती बोळी देवता सांगू का भगवान शिवजी झाली ना प्रसन्न झाल्यानंतर सांगितलं वाचा माग तुला काय मागायचं ते तो चोर म्हणे माग म्हणजे काय भगवान शिवजी म्हणे अरे बघता प्रसन्न झालो मी तुझ्यावरती लोक एवढे स्वार्थी आहे कोण मला दूध वाहत कोण मला बेलाची पानं वाहत पण तू एकमेव बघता असा निघाला की तू आज सगळं तू स्वतःचं शरीरच मला अर्पण करून दिलं चोर म्हणे जेव का फार बोळी देवता चोरे पिंडी दिला पाव चोरे पिंडी दिला पाव चोर पिंड दिला बाबा चोर पिंड दिला बाबा चोरे पिंडी दिला पाव चोरे पिंडी दिला पाव चोर पिंड दिला बाबा चोर पिंड दिला बाबा तेने हरुषला देवा तेने हरुषला देवा तेने हरुषला देवा तेने हरुषला देवा ऐका नवला ठेवा ऐका नवला ठेवा ऐका नवला ठेवा देते आरुषला देवा देते आरुषला देवा ऐका नवला देवा ऐका नवला देवा ऐका नवला देवा एकदा टाळ्या वाजवावर अण्णा करता अण्णांनी गोड प्रमाणात सांगितलं बरं चोर गेला पण तरी भगवान शिवजी प्रसन्न झाले फार बोळी देवता आहे अनेक विनोद सांगितले जातात किती बोळी देवता भगवान शिवजी फार बोळी देवता एक म्हातारी गेली सरपण आणायला जंगलात आणि सरपण आणायला जंगलात गेली आणि सारखी म्हणायची हे बोळ्या शंकरा हे बोळ्या शंकरा येन घेऊन जाय हे बोळ्या शंकरा ये आणि घेऊन जाय हे बोळ्या शंकरा ये आणि घेऊन जाय तेवढ्यात भोलेनाथ प्रसन्न झाले आता मरण कोणाला आवडतं का हो? मरायला कोणाला आवडतं किती माणूस धरणीला पडू द्या तरी मरण आवडत नाही आणि शंकराला पाहिल्यानंतर महादेव म्हणे म्हातारे सारखा लाव धरला माझा शंकरा ये घेऊन जाय शंकरा ये घेऊन जाय ती म्हातारी म्हणे बरं झालं भाऊ आला तो बरं झाला चाल जायचं आपल्याला कैलासावरती ती म्हातारी म्हणे कैलासावरती ने नव्हते म्हणत मग मी म्हणत होते भाऊ येन घेऊन जाय ए भोलेनाथ येन घेऊन जाय भोलेनाथ ये आणि मा सरपणाचं वजं घेऊन घरी जाय ये म्हणत होते मी का अरे बोळी देवता भगवान शिवजी आणि विनोदानं सांगितलं जातं काय दोन मित्र आता एक मित्र होता ना तो आस्तिक होता देवाचं फार वेळ त्याला डोंगरावरती असं भगवान शिवजींचं मंदिर होतं त्याचा नित्यनेम होता सांज वेळ झाली की सायंकाळी जायचं भोलेनाथांच्या मंदिरात आणि दिवा लावून यायचा दोन मित्र आस्तिक एक मित्र आणि दुसरा नास्तिक पण दुसरा नास्तिक होता ना त्याला तमाशाचं येड सारखं इकडं पळ तिकडं पळ त्याला वाईट कृत्य म्हणलं का फार आवडायचं त्याला त्या नास्तिकानं विचार केला माझा हा मोठा मित्र आस्तिक आहे पण जर हा सतत जातो देवाचं चिंतन करतो ना आम्ही जर दोघं मेलोच तर हा कुठं जाईल स्वर्गाला आणि मी नास्तिक आहे मी कुठं जाईन नरकाला दोघं मित्र फार प्रेम दोघांचं एकमेकावरती पण ते नास्तिक होता आणि त्याला सारखं वाटायचं जर माझा मित्र जर देव प्रसन्न झाला रोज जाऊन दिवा लावितो देव जर प्रसन्न झाला तर स्वर्गाला जाईन काहीतरी केलं पाहिजे हा नास्तिक होता आणि तो काय करायचा आस्तिक दिवा लावून आला का नास्तिक जायचं आणि दिवा विजून यायचा किती बोळी देवता आहे का बरं आस्तिक दिवा लावून आला का नास्तिक जायचं दिवा विजून यायचा नित्यनेम चालू झाला किती बोळी देवता आहे का पण एक दिवस आता कसा पाऊस चालू आहे आपल्याला असं जोरदार पाऊस झाला आता काही इकडं आणि ढगपुटी झालेली तसा ढगपुटी सारखा पाऊस झाला जो डोंगर होता आणि तो ढासळला वरती काही जाता येईना गावात ओढ्या नाल्याला पूर आलेला आता तो आस्तिक होता ना जो रोज दिवा लावायचा तो म्हणे आज काय जायचं नाही गाड्या दिवा लावायला आज काय जायचं नाही एवढा पूर आलाय कोण जाईन देव दिवा लावायला आज काय जायचं नाही पण जो नास्तिक होता ना तो घरी बसल्या म्हणायचा मा आस्तिक मित्र गेला असन दिवा लावून आला असता आस्तिक मित्र गेला असन दिवा लावून आला असन
आस्तिक मित्र गेला असन, दिवा लावून आला असन. जर तो दिवा लावून आला आणि जर आपण मेल्यानंतर तो जर स्वर्गाला गेला आणि मी जर दिवा विझवला नाही तर मी नरकाला जाणार. त्याला पण नरकाला न्यायचंय. तो स्वर्गाला गेला नाही पाहिजे माझा मित्र. हा नास्तिक होता ना, पूर आलेला नदीला उडी टाकली नदीत. नदी ओलांडून त्या बाजूला गेला. डोंगर चढून चढून बऱ्याच वेळेस आपटला, लागलं त्याच्या हाताला, गुडघ्याला परत लागलं. पण वरती गेला, मंदिरात जाऊन पाहत होतो दिवा लावेलच नव्हता. दिवा का लावला नाही गड्या? कारण तो गेलाच नव्हता ना आस्तिक दिवा लावायला. तो गेला भगवान शिवजीला हात जोडले. नागणित आलो गड्या, माझा मित्र काय आला नाही, दिवा काय लावला नाही, नागणित आलो मी. माग फिरणार, तू मागे भोलेनाथ उभे. तो म्हणे कोण तुम्ही? म्हणे मी भोलेनाथ. कशा करता आले? भोलेनाथ म्हणे लय भक्त पाहिले गड्या, लय भक्त पाहिले. अरे तो तुझा मित्र रोज यायचा दिवा लावायचा, पण आज पूर आला, डोंगर कोसळला तर आज दिवा लावायला आला नाही. पण काय तुझी भक्ती रे, काय तुझी भक्ती? तू पुराचा विचार केला नाही, डोंगर ढासळला त्याचा विचार केला नाही, जीवाचा परवा करा नाही, तू दिवा इजवायला आलात म्हणून मी प्रसन्न झालो. त्यांना हातच जोडले. का सजी फार बोळी देवता. आणि आमचे मच्छिंद्रनाथ महाराजांनी भगवान शिवजींची आराधना चालू केली. तप चालू होतं. आणि कानावरती पडणाऱ्या ध्वनीकडे पाहून सज्जनो भगवान शिवजींनी सांगितलं, प्रभू बऱ्याच वेळापासून माझ्या कानावरती एक आवाज येतोय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा ध्वनी माझ्या कानावरती येतोय. या आसपास कुणीतरी तपश्चर्येला बसलंय. आणि भगवान शिवजींनी प्रभू दत्तात्रय भगवानांना सांगितलं, प्रभू जाऊन बघावं लागेल कोण तपाला बसलंय. गोड गीताना आपल्याला बघायचे. प्रभू दत्तात्रय भगवान गेले आणि बघतायत कोण तपाला बसते. त्याकरता सर्वांनी जागेवरती उभं राहायचं. समारोप करायचा आपल्याला कथेचा. सर्वांनी जागेवरती उभं राहायचं. सज्जना हो, भगवान शिवजींनी आज्ञा केली प्रभू दत्तात्रय भगवानांना जावं आणि गेल्यानंतर बघावं ओम नमः शिवाय मंत्राचा जप कोण करतोय. त्या गीतकारानं गोड वर्णन केलंय बरं. महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला. महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला, त्या दत्त या गुरुला. सर्वांनी हा नाचण्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि प्रभू दत्तात्रय भगवान आता कोण ओम नमः शिवायचा जप करते ते पाहण्याकरता निघाले बरं. हे महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला. महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला, त्या दत्त या गुरुला. दत्त गुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला. 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 सर्वांनी टाळी वाजवायची, जागेवरती हलायचंय. अरे भगवंताच्या दरबारामध्ये नाचल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो तो दुसरा तिसरा कुठे नाही. आणि आता भगवान शिवजींनी आज्ञा केल्यानंतर प्रभू दत्तात्रय भगवान अरे कोण ओम नमः शिवायचा जप करतोय ते पाहण्याकरता निघाले बरं. महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला. महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला, त्या दत्त या गुरुला. दत्त गुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला. दत्त गुरु तो जाऊन पाही
कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला ओम नमो आदेश अलख निरंजन आई राजा दत्तगुरु बोले नाथाला तप कशा पायी मांडिला तप कशा पायी मांडिला हात जोडून बोले दत्ताला 12 वर्ष झाले तपाला दत्तगुरुला पाहून अश्रू आले या डोळ्याला दत्तगुरुला पाहून अश्रू आले या डोळ्याला नाथाच्या आले या डोळ्याला सगळ्यांनी वरती हात करायचे नवनारायण भगवान की आई राजा दत्तगुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला हे तुम्हीच माझे गुरुनाथ बोलतो दत्ताला दिव्य मंत्राचा उपदेश केला न आनंद झाला या नाताला दत्तगुरुने महादेवाच्या नेल दर्शनाला दत्तगुरुने महादेवाच्या नेल दर्शनाला नाताला नेल दर्शनाला दत्तगुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी अलख निरंजन आदेश दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला शैली शिंगी दीक्षा दिली मच्छिंदर नाताला दत्तगुरुने आज्ञा केली नाथ वनीच्या गडाला 7 दिवसाचे अनुष्ठान केले वनीच्या गडाला 7 दिवसाचे अनुष्ठान केले वनीच्या गडाला नाथान वनीच्या गडाला दत्तगुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला आई राजा ओम नमो आदेश हे भुजाची सप्त शृंगीन बसली उंच डोंगराला 7 दिवसान पावली आई मच्छिंद्रनाथाला प्रगट झाली दर्शन दिलं मच्छिंद्रनाथाला प्रगट झाली दर्शन दिलं मच्छिंद्रनाथाला नाईन मच्छिंद्रनाथाला आई राजा निरंजन आदेश दत्तगुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला हे महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला महादेवाने आज्ञा केली त्या दत्त या गुरुला दत्त या गुरुला दत्तगुरु तो जाऊन पाही कोण बसलाय तपाला 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 दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला दत्तगुरु तो जाऊन पायी कोण बसलाय तपाला आई राजा अलख निरंजन आदेश बसा सर्वांनी जागेवरती बसायचे आज आपण गोड कथाभाग पाहिला
नवनारायणांनी का अवतार कार्य घेतलं? मच्छिंद्रनाथांचं अवतार कार्य उद्या गोड कथा बागेवर. कारण आज काय आपण पात्र केले नाही, कारण की माणसंच नव्हती पात्र घ्यायला. तुम्ही जर 9ला 9:30ला आल्यानंतर कसे पात्र घ्यायचे? उद्या आपल्याला 7 वाजता कथा चालू करायची, लवकर या. उद्या मच्छिंद्रनाथ महाराज प्रभू दत्तात्रेयांनी आज्ञा केल्यानंतर, भगवान शिवजींनी आज्ञा केल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज उद्या वणीच्या गडाला जाणार आहे. उद्या आपल्याला सप्तशृंगी मातेची महती, अस्वस्थ वृक्षाची महती आणि आईनं काय उपदेश केला हा गोड कथा भाग उद्या पाहायचा आहे. उद्या आपल्याला कुणी जर पात्र घ्यायला उत्सुक असेल तर त्यांनी दर्शनशी संपर्क साधायचा आहे. आणि आईच्या दरबारात आल्यानंतर असा चुकारपणा करायचं नाही. चुकारपणा करायचं नाही, करायचं ना मनापासून करायचं. चुकारपणा करायचं नाही. ती सगळं पाहत असते, सगळं पाहते ती. एकदा आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे बरं. आमचे गुरुजी म्हणजे आमच्याकडून ज्याच्याकडून आम्हाला शिकायला भेटतं आम्ही त्याला गुरु म्हणतो. का आमचा असं काही विशिष्ट गुरु नाही आमचा कोणता. का आम्ही कोणत्या संस्थेत गेलो, मठाधिपतीकडे गेलो? नाही नाही नाही. आम्ही कुठेही गेलो तर माझ्या कीर्तनाच्या सुरुवातीला मी आईचंच नमन करतो आणि कीर्तन समारोपाला सुद्धा आईचंच भजन करतो. कारण ती सगळं पाहते. लोकांचा जास्त विचार करायचा नाही. पण करत असताना आमचे रंजाळे महाराज सांगायचे बरं. आदरणीय बाळासाहेबजी महाराज रंजाळे सांगायचे, माऊली आम्हाला एखाद्या क्षेत्रात द्यायचं ना टॉप द्यायचं. एखाद्या क्षेत्रात द्यायचं आणि टॉप द्यायचं. उगाच जायचं आपल्याला कीर्तन येतं मग उगाच तुम्हाला सांगू का आणि तुम्हाला असं सांगू की हे उगाच चालणार नाही. जीव काढून कीर्तन करायचं. प्रवचन असेल अंतकरणापासून करायचं. उगाच काडीनं मलम लावायचं नाही. पण सज्जना हो, उद्यापासून यायचं, आनंद घ्यायचा. बरं आता ते होतं काय माहिती का? पहिला म्हणजे गावातला बाबा असला की लोकांवरती प्रभाव पडत नाही. कारण बाबा किती खोडीचं हे सगळ्यांना माहीत राहतं, सगळ्यांना माहीत राहतं. पण त्याच्यामुळे आता असलं जरी गावातला घ्यायचं, तोडकं मोडकं ऐकून घ्यायचं. जरी गावातला असलं म्हणजे काय, मी काही दुसरं हाणामारीचं सांगणार नाही, तुमचं कल्याण होणार आहे तेच सांगणार आहे. पण सज्जनाव कथा ऐकत असताना येत चला, ऐकत चला. जास्त काही तुम्हाला बोर होईल एवढे सांगणार नाहीत. पहिला दिवस म्हणून 20 मिनिटं जास्त उशीर झाला. तुमची दिलगिरी मी काही व्यक्त करणार नाही. मी काही तुम्हाला शिव्या दिल्या नाही, देवतच सांगितलं. कारण ते आपल्या रक्तात नाही कोणाचे. ते आता कसं आहे, माऊली महाराज हात जोडून मी तुमची क्षमा मागतो, उशीर झाला तीच काही मला जमत नाही गाड्या. तो माझ्या रक्ताचाच दोष आहे. मला कोणा पुढे झुकायलाही जमत नाही, कोणाचं काही जमतही नाही. कारण माझा स्वभाव कसा आहे माहिती का? मला लय राग येतो काहींना. लोक म्हणते रे फुगराटे रे, मला लय बरं वाटतं म्हणतात. कारण लिंबाचा पाला कडूच राहतो, लिंबाचा पाला कडू राहतो. पण सकाळी उठल्यानंतर चावला की 72 रोगाचं निर्दलन करतो. तसं सज्जनाव माझा बोलण्याचा राग येत असेल तर आईच्या दरबारात जसं काय दुसराच गावचा बाबा बोलतोय ते असून कथेला ऐकायला बरं नका कथा ऐकायला. निदान कथा झाल्यानंतर महाप्रसादी आईचा प्रसाद तरी घ्यायला या. आज आपल्या गावातील जे भावी भक्त असतील त्यांनी महाप्रसाद दिलेला आहे फराळ. ज्यांनी महाप्रसाद दिला त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण सज्जना हो, अन्नदानी सर्वश्रेष्ठ दाणे. आणि महाप्रसाद फराळाचा महाप्रसाद ज्या भाविकांनी दिला त्यांची नावं काय मला माहिती नाही, इथे असतील नावं. आज ज्यांची फराळाची पंगत आहे ते आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आमचे आप्पा चांगदेव रामचंद्र शिरसाट, श्री दत्तात्रय विश्राम कासार आणि नानासाहेब चंद्रभान गायकवाड म्हणजे आमचे चंदूदादा. त्यांनी गोड पंगत दिलेली, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी पंगत दिली मी त्यांना अजिबात धन्यवाद देणार नाही. तुम्ही म्हणाल मग आप्पा म्हणतील आम्ही पंगत दिली काय, घोडं मारलं काय तू, आम्हाला धन्यवाद द्यायचे नाही. तुम्हाला अजिबात धन्यवाद देणार नाही. धन्यवाद जरी मला द्यायची ठरली तर कोणाला? धन्य माता पिता तयाची या सज्जनाव. आई वडिलांनी जो आचार विचार दिला आणि ते आईनं फार दिलेलं आहे, आपल्याला फार दिलेलं आहे बरं. म्हणून त्या आईच्या ऋणातून उतराय व्हायचं ना. म्हणून सज्जना हो, काही ना फुलाची पाकडी त्यांनी दिली आहे. सर्वांच्या चरणावरती आजची कथाभाग समारोप करतो. एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष, जे बरोबर असेल ते आईनं केलेली माझ्यावरती कृपा. यानंतर भाऊ येतील, समारोप करतील, नंतर आपल्याला आरती घ्यायची. तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. चला भाऊ. महालक्ष्मी मातेच्या कृपेने सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादानं, सद्गुरू हरिनाथ महाराज यांच्या आशीर्वादानं
आपल्या गावातील थोर संत वामन बाबा यांच्या आशीर्वादानं, नानांच्या दौबाबांच्या आशीर्वादानं, आपल्या पंचक्रोशीतील सर्व फराळाची पंगत देणारे अन्नदाते मायबाप असतील, महालक्ष्मी तरुण मित्रमंडळ असेल किंवा या ठिकाणी मंडपची सेवा देणारे असतील, लाइटिंग सेवा देणारे असतील, सिस्टीमवाले असतील, आपल्याच गावातील या स्टेजवर बसलेले आपलेच आता भाऊ म्हणू का लेकर म्हणू का काय म्हणू मलाही समजा, आपल्या आईचे महालक्ष्मी मातेचे लेकर आणि कथाकारही आपलाच, गुणीजनही आपलेच, देणारे आपलेच, खाणारे आपलेच, ऐकणारे आपलेच, गाणारे आपलेच. म्हणून अभिमान वाटतो खरोखर काकडवाडीचा. सकाळी श्रद्धांजली वाहत असताना भीमराज दादा चतर यांनी एवढं गोड तोंड भरून आपल्या काकडवाडीचं वर्णन केलं. म्हणजे या काकडवाडीसारखं गावच नाही कुठं. कमून गाव नाही? या गावामध्ये 5-6 महाराज झाले म्हणे. एखादा ठेस लागून जर पडला तर महाराजाचीच बोकटी पडत. एवढे महाराज गावामध्ये. गुणीजन किती झाले? गुणीजन भजनी मंडळाचे 3 पार्ट्या झाले तरी बसायला जागा पुरवत नाही. 4थी तर बाजूलाच ती पाठी उठत मग भुकत बसती बाग मोबाईल. एकटी सेपरेट पार्टी ती, तिथं गणितातच नाही कोणच्या. एवढे भजनी मंडळ असताना सुद्धा किती भजनी मंडळ आहे गावामध्ये आपल्या. सोमवारी जर पाहिलं 2 ठिकाणी भजन चालू राहतं, गुरुवारी पाहिलं 2 ठिकाणी, दिंड्यात 3 दिंड्या, आता 3री दिंडी चालू झाली. कोणाचा दोष काढायचा नाही. खरोखर काकडवाडीमध्ये जो परमार्थ आहे तो परमार्थ नाही. आपल्या आत्माराम बाबांच्या आश्रमावर सप्ताह करतो आपण, तिथंही पंक्ती. आता गावात सप्ताह करतो आपण मारुतीच्या मंदिरासमोर, तिथंही पंक्ती. महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये सप्ताह करतो, दत्त जयंतीला पंक्ती आणि फराळाच्या पंक्ती. 2 जण तर एवढे उड्या मारवले त्यांना घुसायला जागा सापडणार. मग त्यांनी